नमस्कार, मी सोनाली आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या या न्यू ब्लॉगमध्ये. आज आपण कटवर्कची ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत. सर्वप्रथम मी मेन फॅब्रिकला अस्तर जॉईन करून घेतलेले आहे. कॅनव्हासवर गळा मार्क करून घेतलेला आहे. ते आपला फ्रंट पार्ट व स्लीव तयार झालेली आहे. आता आपण गळ्याकडे वळूयात. बॅक साईडला अस्तर जॉईन करून घेतलेले आहे. मध्यातून चॉकने मार्क करून घेतलेले आहे व नॉचेस दिलेले आहेत. आता आपण जो गळ्याचा मध्य व बॅकचा मध्य आहे तो एकमेकांवर ठेवून मध्यातून टिप मारून घेणार आहोत. मध्यातून टिप मारून झाल्यानंतर आता आपण कॅनव्हासवर जो कटवर्क अशी डिझाईन केलेली आहे त्यावर व्यवस्थितपणे गोलाकार अशी टिप मारून घेणार आहोत. इथे आपण जे ब्लाऊजची दोरी आहे ती अटॅच करून घेणार आहोत व तिथे डबल टिप मारून घ्यायची आहे. इथे आपली दोरी अटॅच झालेली आहे. आता आपण गळ्याचा आकार असा कंटिन्यू करणार आहोत. व्यवस्थितपणे गोलाकार अशी शिलाई मारून घ्यायची आहे. आता एक साइडचा भाग तयार झालेला आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा कटवर्क जो डिझाईन दिलेली आहे ते आपण टिप मारून घेणार आहोत. येथे आपण ब्लाऊजची दोरी अटॅच करून घेतलेली आहे आणि गोलाकार असे टिप मारत जाणार आहोत. व्यवस्थितपणे टिप मारून घ्यायची आहे. इथे मी गळ्याची रुंदी 2.5 व उंची 9.5 घेतलेली आहे. इथे आपल्या पूर्ण गळ्याला स्टिच करून झालेले आहे. आता आपण 1/2 इंच मार्जिन ठेवून एक्स्ट्राचा कपडा कट करून घेणार आहोत. व्यवस्थितपणे कट करून घ्यायचे आहे 1/2 इंच मार्जिन ठेवून. बघा कटवर्कचा आकार किती सुंदर दिसत आहे. हा खूप ट्रेंडी झालेला आहे कटवर्कचा डिझाईन. इथे आपण नॉचेस देणार आहोत. नॉचेस देणे गळ्याला खूप महत्त्वाचे असते, जेणेकरून गळा पलटी होण्यास मदत होते व गळ्याचा आकार आणखीनच उभारून दिसतो. इथे आपला गळा तयार झालेला आहे. आपण फोल्ड करून घेणार आहोत. नॉचेस दिल्यामुळे गळा पलटण्यास सोपे जाते. इथे आपण गळा पलटी करून घेतलेला आहे. बघा गळा किती व्यवस्थित दिसत आहे. कोणताही गळा जो आपण पलटी करत असतो त्याला नॉचेस देणे खूप महत्त्वाचे आहे. ही खूप महत्त्वाची टीप आहे. आता आपण सेंटरमध्ये मार्क केलेले आहे. शिलाई माया मी 1.5 इंच सोडलेली आहे. सेंटर ते शिलाई माया असा मध्य काढून मध्यातून नॉचेस देणार आहोत. मध्यातून टक्स मारून घेणार आहोत. टक्सला सुद्धा डबल टिप मारायची आहे. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा टक्स मारलेले आहे. सेंटर मधून शिलाई माया ह्या दोन्हीतला सेंटर काढून नॉचेस द्यायचे आहे. इथे आपण खालच्या साईडला कमरपट्टी अटॅच करून घेणार आहोत.
एक पाव इंच मार्जिन ठेवून कमरपट्टी अटॅच करून घ्यायची आहे. ते आपण प्रेस टिप देणार आहोत. आतल्या बाजूने फोल्ड करायचे आहे. खालच्या साईडला फोल्ड करून घेतलेले आहे आपण. आता आतल्या बाजूने फोल्ड करून टिप मारून घेणार आहोत. ही टिप आपण मोठी घेऊ शकता. नंतर आपल्याला इथे हात शिलाई करायची आहे, जेणेकरून नंतर टिप पुसवताना मेन फॅब्रिकचे कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा दोरा ओढला जाणार नाही. ही खालची टिप आपण उसवणार आहोत. मी इथे गळ्याला थोडेसे मणी लावून घेतलेले आहे व खालच्या साईडला हात शिलाई करून घेतलेली आहे. हा आपला फायनल लुक आहे. प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.